शीश भवन परिसर में विजय कुड़मेथे, जो कि दर्शन टावर के रहने वाले हैं, वो सड़क दुर्घटना का शिकार हो गए थे। इस बीच उनके पास मौजूद रकम से भरा बैग गणेशपेट पुलिस को सौंपा गया, जिसमें 1,50,650 रुपए थे। पुलिस ने व्यक्ति के परिजनों का पता लगाया और उनकी पत्नी अर्चना कुड़मेथे के हाथों में पंचों के समक्ष पैसों से भरा बैग लौटाया गया। ही रोडला एक अपघात झाला होता, त्यामध्ये 2 मोटरसायकलचे अपघात टक्कर झाल्याने दोन्ही जण जखमी झाले होते। त्यामध्ये विजय कुडमेटे म्हणून एक जखमी होता, तर तो अनकॉन्शियस होता आणि त्याच्या अपघाताच्या ठिकाणी एक काळ्या रंगाची बॅग सापडली होती। या घटनास्थळाला आमच्या तपास पथकाचे रात्रीचे जे पेट्रोलिंगचे अंमलदार होते ते सागर धवन पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी त्या घटनास्थळावरती जी जखमीची बॅग होती ती बॅग ताब्यात घेतली। त्यांनी रात्रपाळीचे जे PSI सोनवणे होते यांना आणि त्यांचे DB पथकाचे PSI मल्हारी डोईफोडे यांना त्याबाबत माहिती दिली। त्यांनी ती बॅग पोलीस स्टेशनमध्ये आणून 2 ओळखीचे त्यांचे जे साक्षीदार होते त्या साक्षीदारांच्या समक्ष ती बॅग उघडली। त्या बॅगेमध्ये 1,50,750 रुपये एवढी कॅश रक्कम होती। त्याशिवाय ATM कार्ड, काही कागदपत्र, प्लॉटची कागदपत्र असं साहित्य त्यामध्ये होतं। त्याची आम्ही रितसर नोंद केली डायरीला आणि त्यानंतर जखमींच्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या पत्नीशी संपर्क साधला। त्याच्या पत्नीचं नाव आहे अर्चना विजय कुडमेटे। त्या अर्चनाशी आम्ही संपर्क साधला पत्नीशी, त्यांना बोलावून घेतले की त्यांच्या नातेवाईकांबरोबर आल्यानंतर तिच्या ताब्यात आम्ही ही रक्कम सुपूर्द केलेली आहे। त्याबाबत आम्ही दोन्ही पार्ट्यांना ज्यांची धडक झाली होती ते आता व्यवस्थित आहेत आणि त्यांना तक्रार देण्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सांगितलं होतं, परंतु त्या दोघांनीही कुठली अद्यापपर्यंत काही तक्रार द्यायची नाही म्हणून सांगितलं। अद्यापपर्यंत त्यांची तक्रार दाखल नाही। परंतु घटनास्थळावरनं, अपघाताच्या घटनास्थळावरून बरेच वेळेला जखमींच्या काही रकमा किंवा त्यांचं वस्तू, दागिने वगैरे पण चोरीला जाऊ शकतात। तर यामध्ये पोलिसांतर्फे असं आवाहन करण्यात येते की अशा कुठल्या वस्तू जर चोरीला गेल्या किंवा काही गेलं तर यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो। आमचे पोलीस अंमलदार ज्या वेळेला त्या ठिकाणी पोहोचतात त्यावेळी त्यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनला आणून त्याचे पंचनामा करून ते ताब्यात घेऊन त्यानंतर ज्याचं ते आहे त्याचे आयडेंटिफिकेशन करून त्यांना ते द्यायचं आवश्यकता असते। हे आम्ही वारंवार हजेरीवरती वगैरे आमच्या लोकांना वारंवार सांगत असतो। त्यामुळे त्या दिवशी अत्यंत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे सागर धवन यांनी। जर ते उशिरा पोहोचले असते आणि ती बॅग जर चोरीला गेली असती तर त्या जखमी व्यक्तीचं मोठं नुकसान झालं असतं। ते नुकसान त्याच्या सागर धवन या आमच्या कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे ते नुकसान टळलेलं आहे। कारण न्यूज के लिए विशाल भमड़वार की रिपोर्ट। इन्वेस्ट करने का प्लान है या खरीदना चाहते हो संतरा नगरी में घर, तो आपका अपना पसंदीदा फॉर्च्यून इंफ्रा ले आया है VM भांगड़िया लेआउट। नागपुर के बीसा चौक के एकदम करीब मौजा घुगली गोदरेज ऑर्किड एस्टेट से लगकर इस खूबसूरत लेआउट पर रेरा रजिस्टर्ड NMRD सैंक्शन प्लॉट्स उपलब्ध। स्पेशल एमिनिटीज की बात की जाए तो सीमेंट रोड, ड्रेनेज, वाटर लाइन, गार्डन, इलेक्ट्रिसिटी, बैंक फाइनेंस अप टू 80% और भी बहुत कुछ। तो देरी किस बात की, कॉल नाउ ऑन 9503571928 और 8605673995 पर। इनका पता है प्लॉट नंबर 7, 2nd फ्लोर, उत्कर्ष सोसाइटी, मनीष नगर, बेसा रोड, नागपुर।